नमस्कार. आज आपण राजकीय संवादाच्या एका खूप वेगळ्या आराखड्याबद्दल बोलणार आहोत. हा आराखडा ना पारंपरिक राजकारणाच्या खूप पुढे जातो. म्हणजे इथे व्यक्तींवर नाही तर प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केलं जातं. चला तर मग हा नवा दृष्टिकोन नेमका काय आहे ते समजून घेऊया. या संपूर्ण आराखड्याच्या मुळाशी एकच वाक्य आहे आणि ते खूप विचार करायला लावणार आहे. निवडणुका म्हणजे शासन व्यवस्थेसाठी डेटा इंजिनिअरिंग. याचा अर्थ काय होतो की निवडणुका म्हणजे केवळ भावनिक भाषणं नाहीत, तर लोकांच्या मतांचा म्हणजेच डेटाचा योग्य वापर करून एक जास्त चांगली, जास्त लोकाभिमुख शासन प्रणाली घडवण्याची ही एक मोठी संधी आहे. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण 5 मुख्य टप्पे पाहणार आहोत. सुरुवात करूया एका नवीन शासन आराखड्याने. मग त्यामागचं इंजिन काय आहे ते बघू. संवादाचे नियम काय आहेत, कथानक कसं घडवलं जातं आणि सगळ्यात शेवटी लोकांच्या डेटाचा सन्मानाने वापर करणं किती महत्वाचं आहे यावर बोलू. तर मग आपला पहिला भाग, शासन व्यवस्थेचा एक नवीन आराखडा. हा आराखडा राजकारणाला व्यक्ती केंद्रित दृष्टिकोनातून बाहेर काढून प्रक्रिया केंद्रित दृष्टिकोनाकडे घेऊन जातो. म्हणजे इथे व्यक्तींपेक्षा पद्धतीला, सिस्टीमला जास्त महत्त्व दिलं जातं. एक गोष्ट लक्षात घ्या, ही काही साधीसुधी मेसेजिंग स्ट्रॅटेजी नाहीये. नाही, ही एक अत्यंत शिस्तबद्ध, डेटावर चालणारी चौकट आहे. आणि हिचं काम काय आहे? तर माणसांना केंद्रस्थानी ठेवून एखाद्या डॉक्युमेंटरीसारखी राजकीय कथानकं तयार करणं. आणि गंमत म्हणजे ही कथानकं पुन्हा पुन्हा त्याच शिस्तीने तयार करता येतात. त्यामुळे संवादात एक प्रकारची कन्सिस्टन्सी, एक समानता येते. चला, आता या आराखड्याच्या दुसऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. या प्रणालीचं मूळ इंजिन, ज्याला म्हटलं जातं एजंट बिल्डर. हेच ते इंजिन आहे जे संपूर्ण संवाद निर्मितीची प्रक्रिया चालवतं. बघा, एजंट बिल्डर म्हणजे आहे तरी काय? ही कुठली व्यक्ती नाही किंवा कुठली जादू नाही, तर ही एक अत्यंत शिस्तबद्ध, स्वयंचलित प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया सायलेंट प्रोडक्शन मोडमध्ये म्हणजे पडद्याआड काम करते. आणि तिचं एकच काम आहे, दिलेल्या मूळ डॉक्युमेंट घ्यायचा, त्यावर आधीच ठरवलेले नियम काटेकोरपणे लावायचे आणि त्यातून एक 19 मिनिटांचं मानवी कथानक तयार करायचं. ही संपूर्ण प्रक्रिया फक्त 3 सोप्या पायऱ्यांमध्ये काम करते. पहिली पायरी, मूळ माहितीचा स्रोत म्हणजे जी PDF फाईल असेल ती स्वीकारायची. दुसरी पायरी, त्यावर आराखड्यात दिलेले सगळे नियम लागू करायचे. आणि तिसरी पायरी, या सगळ्यांमधून एक असं कथानक तयार करायचं जे थेट माणसांच्या भावनांशी जोडले जाईल. आता ह्या प्रणालीच्या तिसऱ्या भागावर नजर टाकूया, संवादाचे नियम. ह्या प्रणालीची खरी ताकद तिच्या कठोर नियमांमधून आणि बंधनांमधून येते. हे नियम म्हणजे जणू काही संवादाचे संरक्षक कठडे आहेत, जे त्याला योग्य दिशेने घेऊन जातात. यातला एक खूप इंटरेस्टिंग नियम आहे कंटेंट फायरवॉल. यानुसार संवादात प्रणाली, डेटा, शासन, उपजीविका, सन्मान यांसारखे शब्द वापरायला परवानगी आहे, पण काही ठराविक तांत्रिक शब्दांवर पूर्णपणे बंदी आहे. उद्देश एकदम स्पष्ट आहे. संवाद हा तंत्रज्ञानाबद्दल नाही, तर तो लोकांच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांबद्दल असायला हवा. यामुळे काय होतं, अंतिम कथानक खूप मानवी आणि सहज समजणारं बनतं. याशिवाय इतरही काही महत्त्वाचे निर्देश आहेत. सोर्स ट्रूथ लॉक म्हणजे फक्त आणि फक्त दिलेल्या मूळ डॉक्युमेंटमधलीच माहिती वापरायची. नॉन पार्टिसन स्टॅन्स म्हणजे व्यक्तींवर टीका करायची नाही, तर चुकीच्या प्रणालींवर करायची. जर एखादी माहिती उपलब्ध नसेल तर तसं स्पष्टपणे सांगायचं, स्वतःच्या मनाने काहीही बनवायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काम अथॉरिटी म्हणजे कोणताही नाट्यमयपणा किंवा भळक भाषा न वापरता शांत आणि अधिकारवाणीने बोलायचं. हे सगळे नियम बघितले ना की ते आपल्या जबाबदार सार्वजनिक भाषणाच्या मूल्यांनाही धरून आहेत, जिथे प्रत्येकाच्या सन्मानाचा विचार केला जातो. आता आपण चौथ्या भागाकडे वळूया. हा भाग आहे कथानकाच्या प्रवासाबद्दल. इथे फक्त माहिती फेकून दिली जात नाही, तर तिची एका 19 मिनिटांच्या रंजक कथानकात अतिशय विचारपूर्वक रचना केली जाते. हे बघा, या 19 मिनिटांच्या प्रवासाची रचना कशी केली आहे. सुरुवातीला पल्स ऑफ द सॉईल म्हणजे जमिनीवरचं वास्तव काय आहे. त्यानंतर ॲनॉटॉमी ऑफ आउटकम म्हणजे निकालांचं विश्लेषण. मग येतो प्रिस्क्रिप्टिव्ह ब्लूप्रिंट म्हणजे पुढे काय करायला हवं याचा आराखडा. आणि सगळ्यात शेवटी एक शांत इशारा आणि भविष्याचा दृष्टिकोन. ही रचना अशी आहे की ती दर्शकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. आणि हो, ह्या अंतिम कथानकाची वेळ अगदी निश्चित आहे.
फक्त 19 मिनिटे. ही वेळ काही सहज निवडलेली नाही. यामागे एक विचार आहे. ही वेळ प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आणि आपला संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आदर्श मानली जाते. यावरून या आराखड्यामागची अचूकता आणि नियोजन आपल्या लक्षात येतं. आणि आता आपण पोचलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या घटकाकडे, जनादेश, तोही सन्मानासह. हा या आराखड्याचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल. इथे डेटा आधारित विश्लेषणाला सहानुभूती आणि सांस्कृतिक मूल्यांची जोड देणं बंधनकारक आहे. जे कथानक सादर केलं जाईल त्या आवाजासाठी सुद्धा काही विशिष्ट सूचना आहेत. कथाकथन हे आपल्या संस्कृतीच्या मुळांशी जोडलेलं असावं. वाक्य छोटी आणि स्पष्ट असावीत. महत्त्वाच्या मुद्द्यांवर जोर देण्यासाठी हेतुपुरस्सर थांबावं. सूर नेहमी सहानुभूतीपूर्ण आणि आदरयुक्त असावा. जिथे भावनिक भाग आहेत तिथे बोलण्याचा वेग कमी आणि जिथे उपाययोजना सांगायच्या आहेत तिथे थोडा जास्त. हे सगळं ठरलेलं आहे. आणि याच तत्वाला पुढे घेऊन जातो तो इंडिया व्हॅल्यूज अँकर. ही एक खूप महत्त्वाची संकल्पना आहे या आराखड्यात. याचं काम आहे संपूर्ण कथानकाला आपल्या भारतीय मूल्यांशी जोडून ठेवणं. म्हणजे सन्मान, लोकांची प्रायव्हसी आणि जबाबदारीने बोलणं, या सगळ्या गोष्टी. त्यामुळे संवाद फक्त माहिती देणारा नाही राहत, तर तो आपल्या सांस्कृतिक आणि नैतिक चौकटीत बसतो. हे खूप गरजेचं आहे. तर या संपूर्ण विश्लेषणानंतर आपल्यासमोर एक प्रश्न उभा राहतो. राजकीय संवादासाठी हे एक नवीन मॉडेल असू शकतं का? जिथे एकीकडे डेटा इंजिनिअरिंगसारखी कठोर शिस्त आहे, तर दुसरीकडे मानवी सन्मान आणि सहानुभूतीवर प्रचंड भर दिला गेला आहे. हा खरंच एक असा आराखडा आहे जो राजकारणाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलण्याची क्षमता ठेवतो.